Well, as you raise the productivity of smallholder farmers, they're able to earn more, their children get enough nutrition, and free up their labor to do other things. It's really the key thing to develop the economy. Less time spent on back-breaking work means more time for what really matters. Family, learning, or just taking a breath. ये बस खेती को आसान बनाने की बात नहीं है, बल्कि ये तय करने की बात है कि खेती करने का हक किसे मिलेगा। महिलाएं हमेशा से खेतों में काम करती आई हैं, लेकिन खेती के औजार उन्हें ध्यान में रखकर कभी बनाए ही नहीं गए। लेकिन अब बनाए जा रहे हैं और अब खेती की तस्वीर बदल रही है, क्योंकि खेती का भविष्य वही है जहां सबकी तरक्की, आज़ादी और इज्जत हो। हॅलो एव्हरीवन, आज आपल्यासोबत आहेत निओ फार्मटेकचे फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर योगेश गावंडे सर. हॅलो सर. हाय, नमस्कार. मी मूळचा चिते पिंपळगावचा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ऑलमोस्ट 2014-15 साली आम्ही जे काही प्रोडक्ट बनवलं आहे तर त्याची सुरुवात 2014-15 साली झाली. तर त्यावेळेला माझ्या भावाला विषबाधा झाली की फवारणी करताना त्याला विषबाधा झाली आणि त्याला ॲडमिट करावं लागलं. आणि त्यावेळेला जेव्हा मी पण इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला इकडे शिकायला होतो देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेजला. तर त्यावेळी मी जेव्हा गावाकडे गेलो तर वडील म्हणाले की यार तुम्ही इंजिनिअरिंग करताय तर आमच्यासाठी काहीतरी करा. मग त्यावेळी असं वाटलं की यार आपण खरंच स्प्रेइंग जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग तिथून खरी सुरुवात झाली किंवा आयडिया आली. फर्स्ट इयरला असताना सेकंड सेमिस्टरला एक IC इंजिन नावाचा एक सब्जेक्ट आहे, इंटरनल कंबशन इंजिन. तर आपलं जे काही 2 व्हीलरचं इंजिन असतं तर ते इंटरनल कंबशन इंजिन कसं काम करतं तर त्यामध्ये एक पिस्टन असतो, तो पिस्टन रेसिप्रोकेट होतो आणि मागचं जे व्हील आहे आपलं ते रोटेट होतं. मग आम्ही फक्त त्याचं रिव्हर्स मेकॅनिझम केलं. एक चाक समोर लावलं, जो पाठीवरचा पंप असतो तो पंप त्याच्यावर ठेवला आणि जसं आपण ते मशीन घेऊन पुश करू तसं ते चाक रोटेट होईल आणि त्या चाकाच्या रोटेशनवर आम्ही त्याला एक रेसिप्रोकेटिंग मोशन दिली. म्हणजे त्याला चेन आणि कनेक्टिंग रॉड मेकॅनिझम देऊन ती मोशन रोटरी मोशन कन्वर्ट केली रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये. आणि तो पंप रेसिप्रोकेट झाला की तो प्रेशर क्रिएट करतो आणि आपण फवारणी करू शकतो. तर असं आम्ही एक सुरुवातीचं बेसिक मॉडेल तयार केलं. ते पहिलं जे मॉडेल होतं ते जवळपास एक 7 ते 8 फूट लांब होतं इंजिनिअरिंगला असताना. सेकंड इयरला असताना. आणि ते प्रोडक्ट मग आम्ही चालवून पाहिलं, वापरलं तर ते वर्क झालं, पण लेंथ खूप जास्त होती, वजन जास्त होतं, त्यामुळे ते काही खूप जास्त कामात आलं नाही. मग ते परत तसंच पडून राहिलं. पण सेकंड इयरला असताना आमच्या कॉलेजचे जे प्राचार्य आहेत डॉक्टर उल्हास शिवरकर सर, तर त्यांनी एक मेंटॉर मेंटी नावाची एक स्कीम चालू केली होती. आता जसं तुम्ही हा प्रोजेक्ट करताय तर त्यावेळेला आम्हाला प्रोजेक्ट आला होता की प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करा, तुमचा काहीतरी प्रोजेक्ट घेऊन या आणि कॉम्पिटिशनमध्ये दाखवा. मग मी गावाकडे गेलो. आम्ही ते मोठं मशीन होतं त्याला छोटं केलं किंवा आपल्याला तिथून कॉलेजला ते घेऊन यायचं होतं. आम्ही त्याला 2 व्हीलरवर म्हणजे पहिले त्याला छोटं केलं. ती मशीन आम्ही कसं बनवलं तर पॉलिटिकल बॅनर असतात त्याचे पाईप्स घेतले, 2 व्हीलरचं जे चेन आणि स्प्रॉकेट असतं ते घेतलं, मोठी जी ॲटलास सायकल असते त्याचं चाक घेतलं आणि त्याच्यावर आम्ही ते पहिलं मॉडेल बनवलं होतं. मग ते मॉडेल आम्ही छोटं करून त्याला कॉलेजच्या गॅदरिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं. मग तिथं फर्स्ट प्राईज मिळालं. म्हणजे तिथं काय असं पैसे मिळाले असं काही नाही, पण मेडल मिळालं. बट इनोव्हेशन फर्स्ट प्राईज मिळालं. आणि आमच्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल होते त्यांचा ड्रायव्हर आहे अशोक भाऊ म्हणून. तर सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं. पण त्या माणसाने एक वाक्य सांगितलं की यार तुम्ही इतका भारी प्रोजेक्ट बनवला तर हा ज्याच्यासाठी बनवला कमीत कमी त्यांना द्या किंवा त्यांच्याकडे घेऊन जा. मग असं वाटलं की यार आपण ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि प्रत्येक कॉलेजला गॅदरिंग होते, कॉम्पिटिशन्स असतात. आम्ही आमच्या कॉलेजचं झालं की JNECला अप्लाय केलं तिथल्या कॉम्पिटिशनमध्ये. आणि जेव्हा मग आमच्या कॉलेजमधून ते मशीन आम्ही उचललं आणि गाडीवर JNECला घेऊन गेलो. तिथं आम्हाला सेकंड प्राईज मिळालं. आणि तिथं आम्हाला पहिल्यांदा पैसे मिळाले 1500 रुपये प्राईज होतं त्याला. अच्छा, किती जणांचा ग्रुप होता तुमचा? आम्ही 3 जण होतो आम्ही त्याला. 500 रुपये परफेक्ट. हां, मग आम्ही 500-500 रुपये वाटून घेतले. पण त्यावेळेला म्हणजे एक पहिल्या कॉम्पिटिशनमधून आम्हाला प्राईज मिळालं, सेकंड याच्यामध्ये पैसे मिळाले. मग असं कुठंतरी वाटायला लागलं की आपण जे काही बनवलं आहे ना त्यातून आपल्याला पैसे मिळू शकतात.
आणि त्यावेळेला झालं काय की कॉलेजमधून जेव्हा आम्ही JNSCला प्रोजेक्ट घेऊन गेलो त्यावेळेला माझा मोबाईल फुटला. म्हणजे माझ्याकडे छोटा मोबाईल होता. मग आईकडून मी 5,000 रुपये मग घेतले. त्यात 5,000 रुपयातले मग मी 1,400 रुपयाचा डिस्प्ले टाकला आणि 3,600 रुपये ते प्लस माझ्या भावाने 200 रुपये टाकले. अशा 3,800 रुपयात आम्ही पहिलं मशीन बनवलं जे विकण्याजोगं होतं. म्हणजे आम्ही जे पहिलं मशीन डेमो बनवला होता तो पाईपमधला होता, तो इतका व्यवस्थित नव्हता. आम्ही काय केलं की नवीन मटेरियल घेतलं, नवीन टँक विकत घेतली आणि एक नवीन चाक आणलं, चेन स्प्रॉकेट नवीन घेतलं आणि एक की जे आपण विकू शकतो असं मॉडेल आम्ही बनवलं आणि गावाकडे चित्रपिंपळगावला बीड हायवेला रोडवर ते ठेवलं. मग शनिवारी आम्ही दिवसभर ठेवलं. जवळपास 2,000 ते 3,000 लोकांनी पाहिलं. सगळ्यांनी वावा केली की यार किती छान प्रोजेक्ट बनवला आहे, ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना पाठीवर पंप घ्यायची गरज नाही, असं तसं. म्हणजे इतकं की माणसाला 8 दिवस जेवायचं काम राहणार नाही, इतकं कॉंग्रॅच्युलेशन, वावा, खूप छान. पण विकत कुणीच नाही घेतलं. मग आम्हाला टेन्शन आलं की यार आपण पैसे घातले. ही वेळ होती 2014-15ची. मग त्यावेळेला 3,600 रुपये किंवा 3,800 रुपये घालवणं म्हणजे सोपं नव्हतं आणि त्यावेळेला पैसे पण नव्हते. मग पहिल्या दिवशी कोणीच विकत नाही घेतलं. आणि सगळ्यात मेन प्रश्न काय होता की आपण बनवलं 3,800 रुपयाला, पण विकायला कितीला पाहिजे हे पण माहीत नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी परत ठेवलं, रविवार होता, सुट्टी होती. मग परत दुपारपर्यंत ठेवलं. परत 500-1000 लोकांनी पाहिलं, पण विकत घ्यायला कोणीच तयार होईल. मग असं वाटायला लागलं की यार आपलं काहीतरी चुकलं, आपण आता थांबायला पाहिजे. पण मला आता नाही म्हणून बनवलंच आहे, आज रविवारच आहे, ठेवू. मग त्या दिवशी परत एका जणांनी ते बघितलं, बीडकडे जाणाऱ्या शेतकऱ्याने. तो आला, थांबला, त्याने डेमो घेतला, सगळं व्यवस्थित माहिती घेतली आणि तो विकत घ्यायला रेडी झाला. पण प्रश्न होता की विकायचं कितीला. तो आणि मी 3,000 रुपयाला घेईल. आम्ही बनवलं होतं 3,800 रुपयाला. मग नाही हो करत ते 3,200 रुपयाला पहिलं मशीन आम्ही विकलं. मी खुश की चला आपले 3,600 घातले होते, आपल्याला 3,000 वापस मिळाले, भावाचे 200 मिळाले आणि संपलं. मग ठरवलं की आता ह्या सगळ्या ह्याच्यात पडायचं नाही, आपण आपले इंजिनिअरिंग आणि गप्प अभ्यास करायचं, बाकी कशात हे नाही करायचं. मग परत एक 10-15 दिवसानंतर त्याच शेतकऱ्याचा फोन आला की आम्हाला अजून 5 मशीन पाहिजे. अरे वा. मग त्याला सांगितलं की नाही, आम्ही आता 3,200ला मशीन देणार नाही, 3,800 रुपये बनवायला लागतात, 200 रुपये आमचे, 5 मशीनचे होतात 20,000. तेवढे पैसे 100% ॲडव्हान्स देणार असाल तर आम्ही मशीन बनवू आणि देऊ, नाही तर आम्ही देणार नाही. मग त्यांना पहिल्यांदा म्हणजे माझ्या अकाउंटला मिळालेली सगळ्यात मोठी रक्कम होती ती 20,000 रुपये. मग त्यानं ते 20,000 टाकले, आम्ही त्यात मशीन बनवलं आणि पोच केलं. मग त्यानं काही व्हिडिओज बनवले, ते व्हिडिओज त्यांना आम्हाला पाठवले. मग त्यावेळेला नवीन होतं फेसबुक, व्हॉट्सॲप, सगळे लोक वापरायचे. हां, इंटरनेट होतं पण लोकांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. मग आम्ही काय केलं, एक त्याचं डिस्क्रिप्शन बनवलं व्हॉट्सॲपला, त्याचे व्हिडिओ बनवले आणि ते मग आम्ही पाठवायला लागलो. मग आम्हाला डिमांड यायला लागली, लोक फोन करायला लागले की आम्हाला एक मशीन पाहिजे, आम्हाला हे पाहिजे. आणि काय झालं की गावात जेव्हा ठेवलं होतं तर गावात आजूबाजूचेच लोक होते, लोक बघतात, वावा करतात, पण विकत घेत नाही. आणि असं म्हणतात ना की जिथं बनतं किंवा जिथं पिकतं तिथं विकत नाही, तसं हे तिथं विकलं जाणार नव्हतं. मग हे लक्षात आलं. मग आम्ही जसं फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूबला ते व्हायरल व्हायला लागलं, तसं आम्हाला एन्क्वायरी वाढायला लागल्या. मग आम्ही काय केलं की डिसेंबर 2016मध्ये आम्ही आमचे प्राचार्य उल्हास शिवरकर सरांना भेटलो. त्यांना सांगितलं की आपलं जे RT ऑफिस आहे त्याच्या समोर एक ग्राउंड आहे, अयोध्या मैदान. मग तिथं महाॲग्रोचं एक्झिबिशन भरलं होतं 2016ला, तिसरं काहीतरी एक्झिबिशन होतं. मग तिथं आम्हाला फ्रीमध्ये स्टॉल मिळाला. आणि मग आम्ही जे काही म्हणजे आता प्रोसेसमध्ये होतं, काही मशीन बनवल्या होत्या, तोपर्यंत आम्ही 25-30 मशीन विकल्या होत्या. मग आम्ही ते मशीन घेतलं आणि तिथं शोकेसिंगसाठी ठेवलं एक्झिबिशनमध्ये. तिथं आम्हाला मग आम्ही काय केलं की जे 4,000ला विकत होतो, मग त्याची किंमत थोडी अजून वाढवली, 4,500 केली. मग नंतर लक्षात आलं की आपला खर्च जास्त होतो आहे, मग अजून किंमत वाढवायला पाहिजे. मग 4,500 किंवा 5,300 अशी काहीतरी किंमत आम्ही ठेवली आणि तिथे एक्झिबिशनमध्ये ठेवलं. तिथून आम्हाला जवळपास 65 मशीनची ऑर्डर मिळाली. म्हणजे आम्ही कॅश जवळपास 25-30 हजार रुपये कॅश मिळाले आणि खुश की पाहायचं काम नाही. मग आम्ही हळूहळू करत त्या मशीन डिलिव्हर केल्या. मग असंच 3rd इयर आणि फायनल इयर असं मिळून आम्ही जवळपास 500पेक्षा जास्त मशीन्स विकल्या. म्हणजे असं होतं की आम्ही औरंगाबादला सेंट्रल नाका आहे ना, तिथं आम्ही फ्रेम बनवायचो, 2 व्हीलरवर त्या टाकायच्या
रात्री गावाकडे घेऊन जायच्या, तिथं त्याला कलर करायचं. कलर पूर्ण वाळला, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून यायचं, आंघोळ सगळं आवरून यायचं. त्या मशीन असेंबल करायच्या. त्याला आपण जसं सायकलला रॅपिंग करतो तसं त्याला नवीन दिसलं पाहिजे म्हणून त्याला रॅपिंग करायची. सगळं मशीन ट्रायल घ्यायची, पॅक करायचं, परत त्याला गाडीवर टाकायचं आणि एस टी बस स्टँडला येऊन ते पार्सल करायचे की जिथं कुठं तुम्हाला पाठवायचं तिथं पाठवून द्यायचं. आणि मग ते झालं की तिथून मग 10 वाजता कॉलेजला यायचं. 10 ते 5:30 कॉलेज करायचं. कॉलेज संपलं की परत फ्रेम उचलायच्या, गावाकडे घेऊन जायच्या, असेंबल म्हणजे कलर करायचं. असं जवळपास 6 महिने वर्षभर केलं. मग ह्या सगळ्याच्यात लक्षात आलं की आपला जाण्या येण्याचाच खर्च जास्त होतो. मग पहिल्या वर्षी आम्ही जवळपास 18,000 रुपये लॉसमध्ये गेलो. म्हणजे आम्ही जेव्हा हिशोब काढला, आम्ही 5,000 रुपये एका बचत गटाकडून उसने घेतले, की म्हणजे काय म्हणतात त्याला, लोन घेतलं 3% टक्क्यानं. आम्ही घेतलं 3% टक्क्यानं आणि वर्षभरानंतर कळालं आम्हाला की अरे याला 3% व्याज हे वर्षाचे नव्हते, हे महिन्याचे असतात. तर त्या 5,000चे वाढले, म्हणजे ते कर्ज वाढलं. परत आम्ही गावाकडे जिथं काम करायचो तर ते गाईच्या गोठ्यात एका साईडला होतो, डीपी असते ना मोठी, त्या डीपीचं जे कवर असतं त्या कवरमध्ये आम्ही आमचं सामान ठेवायचो. तर ते उंदरानं सगळं खाऊन घेतलं, म्हणजे सगळं वेस्ट गेलं. मग त्या वर्षी जवळपास 18,000 रुपये आम्हाला लॉस झाला. मग असं मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं जण करायचो. म्हणजे जे नियो आहे ते निखिल आणि योगेश, NI म्हणजे निखिल आणि YO म्हणजे योगेश, हे जे काही आमचं नाव आहे. मग तो म्हणे की यार आपल्याला नाही करायचं. घरच्यांनी विचारलं यार तुम्ही एवढं काम केलं तर किती पैसे तुमच्या अकाउंटला? 1 रुपया नाही, ऑलरेडी लॉसमध्ये. मग नाही हो करत मग मी काय ठरवलं की बाबा आपला जाण्या येण्यात वेळ जातो, घेऊन जा घेऊन आणा, आणि आपण असं व्हॅल्यू ॲडिशन काहीच करत नाही. मग मी काय केलं, चिकलठाणा MIDC 200 स्क्वेअर फूटचा एक गाळा भाड्याने घेतला आणि मी राहायला N6ला होतो. मग काय करायचं आम्ही की कॉलेज संपलं की 1-2 मित्राला सोबत घ्यायचं, त्यांना मस्त नाश्ता खाऊ घालायचा आणि घेऊन जायचं. मग रात्री कलर करायचा, सकाळी लवकर जायचं, मशीन असेंबल करायचं आणि ST बस स्टँड पण तिथून जवळ होतं. असं करत करत आम्ही जवळपास इंजिनिअरिंग संपेपर्यंत 400-500पेक्षा जास्त मशीन सुटल्या. 10-1 लाखाचं आम्ही उलाढाल त्यावेळेला केली. प्रॉफिट झालं का? हा प्रश्नच नाही, म्हणजे त्यावेळेला प्रॉफिट कळतच नव्हतं. हा, मग तुम्ही हिशोब ठेवत नव्हते ना? हा, हिशोब ठेवण्यापेक्षा ते प्रोडक्ट कितीला विकेल ह्याचा अंदाज नव्हता, मार्केट तितकंसं कळत नव्हतं. पण जसं जसं आम्ही मशीन्स विकायला लागलो, मशीन्सचा सेल जास्त वाढला, तर मग आम्ही किंमत वाढवली. मग पहिले 4,000 नाही, हे सगळं बूट स्ट्रॅप होतं. हो, सांगतो मी ते पुढं. तर ह्या सगळ्याचं काय आलं की आम्ही जसं जसं खर्च वाढेल तसं तसं आम्ही किंमत वाढवत गेलो. म्हणजे पहिले 3,500 होतं, 4,000 केलं, मग 4,300, मग 4,500, मग 5,300, 5,500, मग 6,000, 6,500. आता तेच मशीन मी 12,000 रुपयाला विकतो. म्हणजे जसा जसा खर्च वाढत गेला, आम्ही प्रोडक्टमध्ये चेंजेस करत गेलो, तसं तसं मग ते मॉडिफाय होत गेलं आणि प्राइसिंग वाढत गेली. मग त्यावेळेला लॉस कुठंच नव्हता. म्हणजे ह्या सगळ्याच्यात काय होतं की आपल्याला काहीतरी पैसे येत आहेत, त्यात आपला खर्च निघतोय, आपली म्हणजे मला खायची सगळ्यात जास्त आवड आहे, तर ती हौस भागायची. म्हणजे मला कॉलेज डेजमध्ये हां, म्हणजे पैसे येत आहेत त्याच्यापेक्षा अजून काय आपला पाहिजे. खर्च भागतोय. हां, मग आम्ही ते करत गेलो. आणि मग एक वेळ आली आता की इंजिनिअरिंग कंप्लीट झालं, आता करायचं का, किंवा म्हणजे जॉब करायचा की आहे हेच कंटिन्यू करायचं. मग त्यावेळेला मी म्हणजे आपण जिथं बसलो आहे आता, ह्या मॅजिकसोबत कनेक्ट झालो. आता हे मॅजिक हे इन्क्युबेशन सेंटर आहे. हे इन्क्युबेशन सेंटरचा मी पहिला इन्क्युबेटी आहे जो इथं त्यावेळेला मिळाला. म्हणजे मी 2017च्या आसपास कॉलेजला असतानाच कनेक्ट झालो. पण मग खूप जास्त कनेक्ट नव्हता. पण कॉलेज म्हणजे मी इथं यायचो, यांचे प्रोग्राम्स अटेंड करायचो. इथून मला बरेच मेंटॉर मिळाले, त्यापैकीच एक मिलिंद कंग सर. मग जेव्हा आमचं कॉलेज संपलं 2018 मे, पेपर संपले, सगळं झालं, एप्रिलमध्ये 2 एप्रिलला आमची एक न्यूज आली होती, मोठं दिव्य मराठीला एक चांगली बातमी आली. आम्ही जे काही काम केलं त्यावेळेला आम्हाला फिलिपाईन्सची ऑर्डर मिळाली, बाहेर देशातून पण इन्क्वायरी होती. मग मला अशी सवय होती की मी जे काही अपडेट असतं ते सगळ्यांना पाठवायचो, किंवा नवीन कोणी असेल, मेंटॉर असेल, मोठं कोणी असेल तर मग व्हॉट्सअपला पाठवायचं. मग त्यांनी ते बघितलं आणि मला बोलवलं किंवा ये एकदा भेटायला. मग त्यांनी विचारलं किंवा तू काय करणार आहेस, इथून पुढं काय करायचं आहे. मग त्यांना सांगितलं की आपल्याकडे तर काही पैसे नाही, आपल्याला काय करायचं नाही. मग त्यांनी मला एका वर्षासाठी 12,000 रुपये सॅलरी दिली आणि सांगितलं की तू फक्त ह्याच प्रोजेक्टवर काम करायचं, दुसरं काहीच करायचं नाही. म्हणजे तू असं समज की माझ्या कंपनीत जॉबला आहे, पण तुला काम फक्त तुझ्या प्रोजेक्टवर करायचं.
मग त्या वर्षी मी 2018 मे ते 2019 मे या वर्षभर मी खूप काम केलं. म्हणजे प्रोडक्ट पूर्ण आम्ही जवळपास ऑलरेडी 400-500 मशीन्स विकल्या होत्या. मग त्या सगळ्यांचा फीडबॅक घेतला. मग त्यात काय बदल पाहिजे, मग त्यासाठी आम्ही नवीन टँक डिझाईन केली. प्रोडक्टमध्ये ज्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या आम्ही सॉल्व्ह केल्या. नवीन डिझाईन बनवली आणि जानेवारी 2019मध्ये मी माझी पहिली कंपनी रजिस्टर केली, निओ इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स LLP नावाने. आता रजिस्टर केली जानेवारीमध्ये, पण ॲक्च्युअल सेल्स चालू झाला आमचा जुलैमध्ये, जून जुलैमध्ये. आणि त्यावेळी मग मॅजिकने मला सपोर्ट केला, म्हणजे माझी प्रोडक्ट डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे माझे मेंटॉर मिलिंद कंग सर, प्रसाद कोकळे सर, आशिष गर्दे सर, रितेश मिश्रा आणि सुनील रायथट्टा, ह्या सगळ्यांनी मला मग प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी आणि प्रोडक्टची प्राइसिंग काय ठेवायची, म्हणजे तुमचा खर्च किती, म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट, तुमचं ऑपरेशनल कॉस्ट, प्लस तुम्हाला जे काही रेंट द्यावं लागतं ती कॉस्ट, तुमचं मार्केटिंग कॉस्ट, असं सगळं करून तुमचं प्रॉफिट किती ठेवायचं आणि प्रोडक्ट विकायचं कितीला, ह्या सगळ्यांसाठी मला त्या वर्षभरात मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे प्रोडक्ट डेव्हलप केला, मार्केट काय असतं, प्राइसिंग काय असते, कितीला बनवायचं, कितीला विकायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या वर्षभरात शिकलो. मीनवाईल काय झालं की 2016मध्ये स्टार्टअप इंडिया पण चालू झालं आणि वेगवेगळे इन्क्युबेशन सेंटर किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स व्हायच्या, त्यातून ग्रांट मिळायचा, अशा बऱ्याच गोष्टी व्हायच्या. मग मी खूप साऱ्या याला अप्लाय करायचो. म्हणजे मला एकच काम असायचं त्यावेळेला, म्हणजे त्या वर्षभरात फक्त मी अभ्यास केला आणि इथे येऊन बसायचो मी दिवसभर. मग वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्सला अप्लाय केला, त्यातून काही ठिकाणी बक्षीस मिळालं 50,000, कुठे 1,00,000. मग ती एक थोडीशी मदत झाली. भारतीय युवा शक्ती नावाची एक ट्रस्ट आहे, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, त्यांनी मला लोन मिळवून देण्यासाठी मदत केली. त्यांनी पण खूप सपोर्ट केला. आणि 2019ला मग मी जुलैमध्ये माझी जी इकडं 200 स्क्वेअर फूट होतं ते मी शिफ्ट केलं. इथं 2,500 रुपये भाडं होतं, तिथं मी 16,000 रुपये भाड्याचं नवीन शेड भाड्याने घेतलं आणि तिथे गेलो. मग तिथं जाण्यासाठी मला मॅजिकनी सपोर्ट केला. म्हणजे पहिल्या महिन्याचं भाडं आणि डिपॉझिट त्यांनी दिलं. मग पहिल्या 100 मशीन बनवण्यासाठी मला मिलिंद कंग सरांनी मदत केली आणि मग तिथून आमची जर्नी सुरू झाली. मग फर्स्ट इयरला म्हणजे जुलै 2019 ते मार्च 2020 या 8-9 महिन्यात किंवा 7-8 महिन्यात आम्ही जवळपास 500पेक्षा जास्त मशीन्स विकल्या, जवळपास 20-21 लाखांची उलाढाल केली. आणि एवढं सगळं चालू असताना म्हणजे सगळं चांगलं चालू होतं किंवा मशीन विकत होत्या, खूप इन्क्वायरी होती, नवीन डिझाईन होतं, त्यामुळे लोकांना ते आवडत होतं. आणि कोविड आला, म्हणजे 23 मार्चला कोविड आला आणि सगळं परत बंद झालं. मग परत मेंटॉरनी मला, म्हणजे मिलिंद कंग सर जे आहेत, मग त्यांनी फोन केला, आता काय. मग त्यावेळेला काय होतं की सगळे सॅनिटायझर स्प्रे करायचे, म्हणजे सगळीकडं सॅनिटायझर स्प्रे करायचे. मग आम्ही काय केलं की हे पेस्टिसाईड स्प्रे करत होतो. मग ज्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत किंवा हॉस्पिटल आहे, मग तिथं हे मशीन सॅनिटायझर स्प्रे करण्यासाठी दिलं. मग आम्ही हेडगेवार हॉस्पिटलला, महानगरपालिकेला, वेगवेगळ्या कंपन्यांना हेच मशीन मग आम्ही सॅनिटायझर्ससाठी दिलं. आणि त्या कोविडमध्ये पण आम्ही बिझनेस केला आणि सस्टेन झालो. मग जसं जसं कोविडमधून बाहेर पडलो आणि चांगलं चालू झालं, सेकंड इयरला पण आम्ही जवळपास 22 लाखांचा बिझनेस केला आणि सस्टेन केलं. मीनवाईल मग आम्ही वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्सला अप्लाय केलं. RKVY रफ्तार नावाची एक स्कीम आहे, त्या स्कीम अंडर जवळपास 23 लाखांचा ग्रांट मिळाला. मग IIT कानपूर, IIM कलकत्ता, सोशल अल्फा, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया या सगळ्या ऑर्गनायझेशनसोबत मी कनेक्ट झालो. सेकंड इयरला मग आम्ही जवळपास 50 लाखांची उलाढाल केली. थर्ड इयरला, चौथ्या वर्षी जवळपास 1 करोड आम्ही क्रॉस केला. लास्ट टू लास्ट इयर आम्ही जवळपास 2 CR क्रॉस केलं, मागच्या वर्षी 1 CR. असं करत करत मग आमचा रीच वाढला. आत्तापर्यंत जवळपास आम्ही 7,000पेक्षा जास्त मशीन्स विकल्या. वेगवेगळ्या जवळपास 22 राज्यांमध्ये आमचं मशीन पोहोचलं आहे. यासोबतच आम्ही एक्सपोर्टसुद्धा केलं, म्हणजे केनिया, झांबिया, नायजेरिया, घाना, मोझंबिक, रशिया यासारख्या देशांमध्ये आम्ही एक्सपोर्ट पण केलं आहे. आणि आता आम्ही आमचं ऑपरेशन अजून स्केल करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. बेसिकली आम्ही जो काही प्रोडक्ट बनवला आहे त्या प्रोडक्टची खासियत अशी आहे की तुम्हाला पंप पाठीवर घ्यायची गरज नाही, तुम्हाला कुठलंही ओझं पाठीवर नाही आहे, तुमचं नाकातोंडात औषध जात नाही. एका वेळी तुम्ही 4 किंवा 6 साऱ्यांना फवारणी करू शकता, म्हणजे 4 किंवा 6 लेबरचं काम एकच मशीन करतं. जिथं तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतात 1 एकर फवारणी करायला, तिथं
20 ते 30 मिनटात हे मशीन फवारणी करतो. म्हणजे शेतकऱ्याचा इथं वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि मेहनत वाचते. आणि सगळ्यात विशेष म्हणजे काय, तर आत्तापर्यंत तुम्ही कधी बघितलं आहे का एखाद्या महिलेनं पंप पाठीवर घेतला आणि फवारणी केली? तर या मशीननं महिलासुद्धा फवारणी करू शकतात. आता आम्ही यामध्ये लेटेस्ट वेगवेगळे मॉडेल्स पण आणले आहेत. आमच्याकडं मॅन्युअल निओ स्प्रे पंप, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, सोलार ऑपरेटेड स्प्रे पंप आणि आता आम्ही लेटेस्टमध्ये एक निओ बाहुबली स्प्रेअर नावाचा एक प्रोडक्ट आणला आहे, जो आत्तापर्यंतच्या ॲग्रिकल्चर इक्विपमेंटमधला सगळ्यात कॉम्पॅक्ट, सेल्फ प्रोपेल्ड आणि मल्टीपर्पज मशीन आहे, की ज्या मशीननं तुम्ही पेरणी, फवारणी, कोळपणी, माती लावणं, भर लावणं किंवा खत तुम्हाला द्यायचं, असे सगळे कामं तुम्ही एकाच मशीननं करू शकता. बेसिकली हे मशीन आम्ही रेंटल पर्पजनी बनवलं, की तुम्ही एखाद्या शेतकऱ्याने किंवा लेबरने हे मशीन विकत घ्यायचं आणि रेंटलने देऊन तो त्यातून पैसे कमवू शकतो. 45 दिवसात त्याचा ROI निघतो. त्यानंतर तो जेवढे दिवस ते मशीन वापरेल त्यातून त्याला फायदा होईल. या मशीनमध्ये आम्ही एक 5.5 HP 4 स्ट्रोक होंडा कंपनीचं पेट्रोल इंजिन टाकलं. एकरी तुम्हाला फक्त 35 रुपयाचं पेट्रोल लागतं फवारणीसाठी. म्हणजे 1 लिटर पेट्रोलमध्ये तुम्ही जवळपास 3 एकर स्प्रे करू शकता. म्हणजे एवढ्या कमी कॉस्टमध्ये कशानेच फवारणी होत नाही. कमीत कमी वेळेत तुम्ही करू शकता. या मशीनला तुम्हाला ढकलायची गरज नाही. ती मशीन स्वतः चालेल पण, फवारणी पण करेल. यासोबत तुम्ही वेगवेगळे कामं पण करू शकता. अशा पद्धतीचं सध्या आम्ही काम करतो आहे आणि याला अजून एक्सपांड कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न करतो. तुमचे मशीन्स कुठे अवेलेबल असतात? आमचे मशीन तुम्ही आमच्या वेबसाईटला डायरेक्ट येऊन विकत घेऊ शकता. यासोबतच आमचे जे काही कस्टमर केअर नंबर आहेत त्यावरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. यासोबतच वेगवेगळ्या जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे बिग ॲड झालं किंवा टूल्स विला झालं, यासारख्या ऑनलाईन वेबसाईट्सवर पण ते अवेलेबल आहे किंवा तुम्ही डायरेक्ट कंपनीत येऊन पण विकत घेऊ शकता. हां, याचं म्हणजे आम्ही जे काही प्रोडक्ट्स बनवले ह्या सगळ्या प्रोडक्टचे पेटंटसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे पेटंट रजिस्टर्ड केलेले आहेत. असंही कुठलंही प्रोडक्ट नाही की त्याचं पेटंट नाही आहे. चालू केलं तर पूर्ण अनऑफिशियल होतं, तुमचं काही ब्रँड वगैरे नव्हतं काय. तेव्हा कोणी असं ट्राय नाही केलं की तुमचं कॉपी करायचं किंवा खूप सारे म्हणजे लोक एखादी युनिक आयडिया लगेच कॉपी करून. बरोबर. ते काही आली काय सिच्युएशन? म्हणजे बऱ्याच लोकांनी कॉपी करायचा प्रयत्न केला, पण काय असतं की आम्ही ज्या पद्धतीनं तो प्रोडक्ट डिझाईन केला होता, म्हणजे त्याची जी टँक आम्ही डिझाईन केली ती आमच्यासारखी कोणी दुसरं बनवू शकत नाही. म्हणजे ती ऑलरेडी रजिस्टर्ड आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खर्च पण केला. म्हणजे टँकचं जे डिझाईन आहे त्याचा मोल्ड आम्ही बनवला, तसं डिझाईन दुसरं कोणी सहज नाही बनवू शकत. म्हणजे कॉपी करायला, म्हणजे आम्ही जे पहिलं आमचं मॉडेल होतं की पाठीवरचा पंप त्यात ठेवून लोक वापरायचे, तर ते कॉपी करणं शक्य होतं. पण आम्ही जे नंतर रिडिझाईन केलं प्रोडक्ट, ते कॉपी करणं तितकं सहज शक्य नाही आहे. त्यामुळे ते अजून कॉपी झालं नाही किंवा कोणी करणार नाही. आत्ता जेव्हा रिसेंटली बिल गेट्सने मी पाहिले फोटोज, तुमचं इनोव्हेशन जेव्हा त्यांनी ॲप्रिशिएट केलं, तो खूप म्हणजे तुमच्यासाठी खूप तो क्षण म्हणजे खूपच कसा एकदम आनंदाचा आणि प्राऊड फील करवणारा असेल तुमच्यासाठी, घरच्यांसाठी. तो एक्सपिरियन्स कसा होता तुमच्यासाठी? म्हणजे मागच्या 3 वर्षापासून जवळपास आम्ही बिल मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि सोशल अल्फासोबत काम करतो UP आणि ओडिसामध्ये. म्हणजे त्यांचा एक प्रोग्राम आहे IAIN म्हणून, इंडियन ॲग्रिकल्चर इन्क्युबेशन नेटवर्क म्हणून. तर या प्रोग्राम अंडर आम्हाला UP आणि ओडिसामध्ये काम करायला मिळालं महिला शेतकऱ्यांसाठी. आता आपण बघतो की जवळपास UP, बिहार, ओडिसा, झारखंड ह्या सगळ्याचे जे काही म्हणजे पुरुष आहेत हे सगळे दुसऱ्या राज्यांमध्ये कामाला जातात. तिथली जी काही शेती होते ती महिलांवर डिपेंड असते. मग तिथल्या महिलांना आम्ही आमच्या प्रोडक्टच्या थ्रू तिथं काम करायला आम्हाला मिळालं. म्हणजे आमचा प्रोडक्ट महिला तिथं वापरतात. सगळ्यात जास्त आमचं जर प्रोडक्ट कुठं वापरत असतील तर त्या UP आणि ओडिसामध्ये वापरतात. तर आमचं जे काही काम आहे हे काम बघून आम्हाला संधी मिळाली की बिल गेट्स सरांना आम्हाला आमचा प्रोडक्ट दाखवता आला. बरं, त्यांना जेव्हा आम्ही प्रोडक्ट दाखवलं One of our तर त्यांनी फक्त माहिती foundation's ऐकून नाही घेतली, priorities स्वतः is मशीन helping farmers with modest amounts of land, and so bringing better seeds, tools that allow them to control diseases, like knowing when they need to use pesticides. And the innovation in India is fantastic for India and other countries. And one such innovation is the Neo sprayer. Battery powered, solar charged, त्यामुळे आता no manual pumping, चांगला एक
Just push and spray. Its wheelbarrow design makes it easy to do. The large tank means fewer refills. Multiple nozzles cover more ground in half the time, and the battery runs for hours on just sunlight. दोन्ही प्रकारे फायदा झाला की ज्यादातर कृषि उपकरण की प्रोडक्ट म्हणजे निओ नावाची अशी काहीतरी एक कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, ती अशा काहीतरी एका प्रोजेक्टवर काम करते किंवा प्रोडक्टवर काम करते, तर त्याचा बेनिफिट आता भविष्यात त्याचा होईल. नक्कीच होईल. आणि तुम्ही इंजिनिअरिंग नंतर काय एज्युकेशन केलं? काहीच काहीच नाही. नाही. म्हणजे मी इंजिनिअरिंग Startup संपलं आणि याच्यातच सध्या मी MBA ला ॲडमिशन घेतलंय, अच्छा. पण अजून फर्स्ट इयरच निघालं नाही. हां, पण असं नाही ना की मी एंटरप्रेन्योर आहे म्हणून मी एज्युकेशन घेऊ नये. ते बेसिक आहे ना. म्हणजे मी पण नाही डिग्रीसाठी नाही, मला मार्केटिंग काय असते हे शिकायचं होतं म्हणून मी ॲडमिशन घेतलं. पण मध्ये ज्या काही गोष्टी माझ्यासोबत घडल्या त्यात वेळ नव्हता, मी तेवढा वेळ देऊ शकलो नाही. आतापर्यंत कंप्लीट झालं. एक मॅन्युफॅक्चरिंग करणं वेगळी गोष्ट, पण त्याला सेल करणं, असं मॅनेज करणं, मार्केटिंग करणं वेगळी गोष्ट. मॅन्युफॅक्चरिंग कुणीही करू शकतं. तुम्हाला तुमचं प्रोडक्ट विकता आला पाहिजे. आणि आमच्यासमोर असा कस्टमर आहे शेतकरी की त्याच्या खिशात पैसा नाही आहे. तुम्हाला अशा व्यक्तीला प्रोडक्ट कन्व्हिन्स करायचं आहे, त्याच्या खिशातून पैसे काढायचे किंवा त्याला पर्टिक्युलर ग्रुपमध्ये product तुम्हाला तो विकायचं. सेल करायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे असं नाही की एखादा सॅलरीड पर्सन आहे आणि त्याच्याकडे पैसे दर महिन्याला येतात आणि त्याला प्रोडक्ट विकायचं. तर ज्या कॅटेगरीमध्ये किंवा ज्या सेक्टरमध्ये मी काम करतो, शेतकऱ्याला प्रोडक्ट पसंत पडणं, त्यानं खिशातून पैसे काढून देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला हे जमलं तर तुम्ही काहीही करू शकतात. आम्ही तेच करायचा प्रयत्न करतो. बिलकुल तेच करतो. आज तुमच्यासोबत बसायचं कारण पण तेवढंच आहे की तुमच्या माध्यमातून 2 लोकांना कळेल किंवा तुमच्यापैकी कोणीतरी मशीन विकत घेईल. सर, म्हणजे आता हे तर तुम्ही जर्नी झाली, मोस्टली याच्यामध्ये एक माउथ टू माउथ पब्लिसिटी झालेली आहे, म्हणजे एक मार्केटिंग झाली. तर जसं एक आपण प्रोफेशनली मार्केटिंग करतो, बॅनर वगैरे लावतो किंवा सोशल मीडिया मार्केटिंग, तर त्या थ्रू तुम्ही काही केलं आहे का ट्रायल्स? म्हणजे आत्तापर्यंत आम्ही करत नव्हतो मागच्या वर्षीपर्यंत, पण मागच्या वर्षीच्या अगोदर समजा, पण मागच्या वर्षीपासून आम्ही आता बऱ्यापैकी करायला लागलो. म्हणजे तुम्ही आमचं सोशल मीडिया बघू शकता, आम्ही बऱ्यापैकी आता ॲक्टिव्ह आहोत. किंवा आम्ही एक एजन्सी हायर केली, त्यांच्यामार्फत आम्ही मार्केटिंग, सोशल मीडिया किंवा डिजिटल मार्केटिंग करतो. यासोबतच आम्ही ग्राउंडवर काम करायचा प्रयत्न करतो की गावागावात आपलं प्रोडक्ट पोचलं पाहिजे. तिथं जाऊन किंवा जे काही बाजार भरतो गावात, आठवडी बाजार, तिथं प्रोडक्टचं डेमॉन्स्ट्रेशन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. सो करंटच्या म्हणजे सिच्युएशनमध्ये तुमचे काही आहे का कॉम्पिटिटर सध्या? नाही, म्हणजे आमच्यासारखं प्रोडक्ट बनवणार अजून तरी कोणी नाही. म्हणजे सिमिलर प्रोडक्ट्स आहेत बट तुमच्यासारखे नाही होत. हां, एक्झॅक्ट सिमिलर प्रोडक्ट नाही. सर, ॲज अ ऑन्टरप्रेन्युअर तुम्ही आमच्या यूथ प्रोफेशनल्सला काय सजेस्ट करताल? मी सांगेल की बाबा जे काही काम करायचं आहे ते डेडिकेटेडली आणि कन्सिस्टंटली जर तुम्ही 3 किंवा 3पेक्षा जास्त वर्ष जर केलं तर त्यात तुम्हाला सक्सेस मिळतं. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की मेजरली आत्ताच्या जे काही स्टुडंट्स आहेत किंवा यूथ आहे यांचा प्रॉब्लेम काय की लगेच हायर एक्सपेक्टेशन असतात किंवा मी कॉलेज संपलं, मला 10 लाखाचं पॅकेज पाहिजे किंवा मला 20 लाखाचं पॅकेज पाहिजे किंवा खूप साऱ्या एक्सपेक्टेशन खूप जास्त असतात. तसे नसले पाहिजे. माणसाला बेसिक गोष्टींवर काम करता आलं पाहिजे, कन्सिस्टंटली काम करता आलं पाहिजे आणि डेडिकेटेडली काम करता आलं पाहिजे. म्हणजे आपण कॉलेजला असताना बरेच लेक्चरर आपल्याला येतात, एक्सपर्ट टॉक आपल्याकडे होतात, इन्स्पिरेशनल लेक्चर होतात, मोटिवेशनल लेक्चर होतात. ते सगळे सांगायचे की म्हणजे आमच्या वेळी पण सांगायचे की नाही तुम्ही डेडिकेटेडली काम करा, पॅशनेटली काम करा. त्यावेळेला असं वाटायचं की अरे काय आत्तापर्यंत काम करत गेलो. म्हणजे 2016 ते 2025 चालू आहे. मागच्या 9 वर्षापासून मी एकाच प्रोडक्टवर, एकाच कॅटेगरीवर काम करतो. मग माणसाला कळतं की यार ही कॅटेगरी एवढी मोठी आहे की माझं आयुष्यसुद्धा पुरणार नाही की एवढं काम मी याच्यात करू शकतो. तर माणसाला काय असतं की ती एक गोष्ट शोधायला किंवा सापडायला थोडा वेळ लागतो. तुम्ही काहीही करा, स्कोप सगळीकडे आहे. म्हणजे स्कोप नाही, ह्याच्यात स्कोप आहे, त्यात स्कोप नाही असं काही नसतं. तुम्ही एखादी गोष्ट जी काही पहिल्यांदा हातात घ्याल किंवा ज्या सेक्टरमध्ये तुम्ही जाल तिथं कन्सिस्टंटली 3 वर्ष काम करायचं.
तुम्हाला त्यातली सगळी ABCD कळते. तुम्हाला कुठंच कोणालाच काही विचारायची गरज पडत नाही. आपल्याकडे काय होतं की मी जॉबला लागलो, 6 महिने मी एका कंपनीत करणार, ती सोडून देणार, दुसरीकडे जाणार, वर्षभर करणार, ती सोडून देणार, तिसरीकडे जाणार. असं न करता जिथं कुठं काम करू तिथं कन्सिस्टंटली 3 वर्ष ॲटलिस्ट काम केलं पाहिजे. मग तुम्ही स्विच करा, दुसरीकडे जा. किंवा एंटरप्रेन्युअरशिपमध्ये पण जर यायचं किंवा तुम्हाला स्वतःचं स्टार्टअप करायचं तर मिनिमम तुम्ही एखाद्या आयडिया 3 वर्ष काम करू शकत असाल तरच ती आयडिया घेऊन काम करायचं, नाही तर करायचं नाही. कारण वर्षभर करायचं मग म्हणायचं की नाही यार याच्यात काहीच नाही, सोडून द्यायचं. तसं न करता तुम्हाला ती गोष्ट कंटिन्युअसली फॉलो करता आली पाहिजे, कन्सिस्टंटली तुम्हाला त्या गोष्टीवर काम करता आलं पाहिजे. तर त्यात सक्सेस नक्की मिळतो. म्हणजे असं काहीच नाही, तुम्ही कशातही काम करा त्यात स्कोप आहे, खूप जास्त स्कोप आहे. म्हणजे पैसा मिळत नाही किंवा तुम्ही पैसे कमवू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. सर तुमचे एक्सपेक्टेशन पैशाशी नव्हते ना? म्हणजे सुरुवातीला पैशासोबतच होते, म्हणजे बिना सुरुवातीला. पैशाचं म्हणजे मोटिवेशन माझं फक्त पैसे होतं. किंवा अच्छा. आपल्याला म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे काय नव्हतं तर पैसे नव्हते, मी पैसे शोधत गेलो. ज्या वेळेला माझ्याकडे पैसे आले मग रिअलाईज झालं की यार पैसे सगळं काही नसतं. पैसे हा सेकंडरी पार्ट आहे. तुम्हाला तुमचं जर काहीतरी व्हिजन असेल, तुम्हाला काहीतरी बदल घडवायचा असेल तरच तुम्ही हे सगळं काम करण्यात अर्थ आहे. म्हणजे मी जर फक्त पैशाच्या मागे जर पळालो तर मला कदाचित पैसे मिळेल पण सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. आता असं आहे की आता आम्हाला खरंच चेंज करायचं आहे की ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही आता आपण जिथे बसलो आहे ऑटोमेशन आहे, होम ऑटोमेशन झालं, तुमचं फॅक्टरी ऑटोमेशन झालं, इंडस्ट्री 4.4 म्हणजे 4.0 चालू आहे, सगळीकडे ऑटोमेशन झालं. म्हणजे गाड्या पण बिना ड्रायव्हरच्या चालत आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये ऑटोमेशन आहे का? बिना माणसाची शेती होती का? नाही. तिथं खरी गरज आहे ऑटोमेशनची. बरं, शेती नाही झाली तर आपल्याला खायला मिळेल का? सगळ्यात मेन गोष्ट आहे की तिथं काम व्हायला पाहिजे. तर तिथं म्हणजे कोणाच्या भरोश्यावर न राहता आता आम्ही ठरवलं की आपण काम करायचं. आपण जिथं कुठं जे काही काम करू शकतो किंवा ती प्रोसेस इम्प्रूव्हमेंट करू शकतो, तिथं शेतकऱ्याचा टाईम, वेळ, पैसा सगळ्या गोष्टी वाचला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही काम करायचा प्रयत्न करतो. सुरुवातीला खरंच पैसेच मोटिवेशन होतं, पण आता एक विजन आहे, त्या विजनच्या मागे आम्ही पळतो आहे. अल्टिमेटली पैसा भेटणार आहे हे माहिती आहे. पैसा कुठंच जात नसतो. पैसा हा काय म्हणतात त्याला, तुम्ही जे काही काम करता त्याचं सेकंडरी आउटपुट असतं. फर्स्ट असतं की तुम्ही काहीतरी विजननी काम करता, त्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं, रिकग्निशन मिळतं आणि प्लस तुम्ही पैसाही कमवता. सर निओ फार्मटेकचं एक स्पेसिफिक विजन आहे, म्हणजे तुम्हाला असं स्पेसिफिक माहिती आहे, एक स्पेसिफिक विजन सांगा. फक्त स्मॉल, मीडियम, मार्जिनल फार्मर्ससाठी काम करायचं आणि आफ्टर लँड प्रिपरेशन टू हार्वेस्टिंग ह्यामध्ये जे काही ऑपरेशन्स होतात याच्यासाठीच फक्त मशिनरी बनवायच्या, बाकी काहीच करायचं. सर तुम्ही प्रोडक्ट डिफरन्शिएशन ठेवता का तुमच्या निओ फार्मटेकमध्ये? असं तुमचं विजन वगैरे गोल काही आहे का, म्हणजे? ज्यामध्ये जसं आता तुम्ही हे फवारणीचं बोलले तसं तुम्ही फॉरवर्ड काही विचार केला आहे की निओ फार्मटेक दुसरे प्रोडक्ट पण डिफरन्शिएशन करेल म्हणून? ॲग्रिकल्चरमध्येच काम करायचं. म्हणजे जे काही काम करायचं ते फक्त ॲग्रिकल्चरमध्ये करायचं आणि पेरणीपासून तर काढणीपर्यंत ह्याच्यामध्ये जे काही ऑपरेशन्स असतात शेतकऱ्यांचे, म्हणजे फवारणी झालं, कोळपणी झालं, तुम्हाला खत द्यावं लागतं किंवा खुरपणी करावं लागते, ह्यासाठी काम करायचं, ह्याच्यासाठी प्रोडक्ट्स बनवायचे, बस एवढंच. म्हणजे ह्याच्यामध्येच इतकं मोठं काम आहे की हे काम करताना कदाचित आयुष्य पण संपून जाईल. धन्यवाद सर. थँक्यू. नेक्स्ट 5 ईयर में टारगेट या गोल ऐसा है कि अगर कोई भी फार्मर सोचता है कि उसको कुछ मशीनरी परचेस करना है तो उसके दिमाग में पहले नियो आना चाहिए. दैट्स द गोल. थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला एवढा टाईम दिल्याबद्दल. आणि खरंच हे खूप फ्रुटफुल सेशन राहिलं आमच्यासाठी.